तर नमस्कार, जय महाराष्ट्र. मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहता जॉब्स आणि बरंच काही. मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन जॉबच्या जाहिरातीबाबत. ही एक असणार आहे सरळ सेवा पदभरती असणार आहे. या जाहिरातीबाबत सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, काय असणार आहे शैक्षणिक पात्रता, सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघूया. मित्रांनो, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी सरळ सेवा नोकर भरती जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदे कोणकोणते असणार आहेत? लिपिक पहिलं पद असणार आहे लिपिक, दुसरं असणार आहे शिपाई आणि तिसरं जे पद असणार आहे ते असणार आहे वाहन चालक. या 3 पदांसाठी भरती यामध्ये असणार आहे. तर चला सविस्तर याबद्दल माहिती घेऊया. इथे बघा लिपिक पदासाठी एकूण पदे किती असणार आहेत ते बघा. पहिलं पद आहे लिपिक यासाठी 250 एकूण पदे असणार आहेत. दुसरं असणार आहे शिपाई त्यासाठी 115 एकूण पदे असणार आहेत. वाहनचालकसाठी टोटल 10 पदे असणार आहेत. असे टोटल 375 पदांसाठी ही मेगा भरती असणार आहे. त्याचबरोबर यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते सविस्तर समजून घेऊया. पहिलं पद असणार आहे क्लार्क म्हणजेच लिपिक. यासाठी तुम्हाला उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. व पदवी कालावधीत सरासरी किमान 60 गुण म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी आणि त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 60 गुण असणे गरजेचे असणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट असणे गरजेचे असणार आहे. म्हणजे तुमच्याकडे एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट आणि कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा तुम्हाला शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम शासकीय संगणक प्रमाणपत्र प्राप्त केले असणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा काय असणार आहे? कमीत कमी 21 वर्ष तुमचे पूर्ण असणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त 30 वर्ष इथे एज लिमिट यामध्ये असणार आहे. त्यानंतर दुसरं पद असणार आहे शिपाई. या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार हा 12वी उत्तीर्ण किमान 60 गुण तुम्हाला असणे गरजेचे असणार आहे आणि तुम्ही 12वी उत्तीर्ण असणे गरजेचं असणार आहे. वयोमर्यादा बघा कमीत कमी 19 वर्ष तुमचे असणे गरजेचं असणार आहे. जास्तीत जास्त 28 वर्ष तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर तिसरं जे पद असणार आहे ते असणार आहे वाहन चालक. त्यासाठी एकूण पदे 10 असणारे उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे. 60 गुण त्याला 12वी मध्ये असणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे लायसन असणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर इथे वयोमर्यादा बघा कमीत कमी 19 वर्ष आणि जास्तीत जास्त 28 वर्ष वयोमर्यादा असणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर मराठी, इंग्रजी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक असणार आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट सादर करणे तुम्हाला आवश्यक यामध्ये असणार आहे. तर अशा प्रकारे ही 3 पदे असणार आहेत. त्यानंतर तुम्हाला यासाठी परीक्षेसाठी फी किती लागणार आहे ते आपण बघूया. मित्रांनो इथे लेखनिक पदासाठी टोटल जी परीक्षा शुल्क असणार आहे ₹900 तुम्हाला टोटल परीक्षा फी यामध्ये भरायची आहे. शिपाई पदासाठी सुद्धा सेम ₹900 आणि वाहन चालकसाठी सुद्धा सेम ₹900 तुम्हाला फी इथे भरायची आहे. त्याचबरोबर ही जी फी असणार आहे मित्रांनो सदर परीक्षा शुल्क ही न परतावाची असणार आहे. त्याचमुळे तुम्ही ही जाहिरात एकदा सविस्तर वाचा. त्यानंतर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर इथे वेतन श्रेणीबाबत सुद्धा सविस्तर माहिती त्यांनी या पी-डी-एफमध्ये प्रोव्हाईड केली आहे. त्यानंतर इथे तुमची निवड आणि कार्यपद्धत कशी असणार आहे, तुमचं सिलेक्शन यामध्ये कशाप्रकारे असणार आहे ते आपण बघूया. यामध्ये तुम्हाला मित्रांनो ही सरळ सेवा भरती असणार आहे. टोटल 100 मार्कांची गुणांची तुमची सरासरी होणार आहे. त्यानंतर तुमची यामध्ये सिलेक्शन असणार आहे. त्यापैकी 90 गुणांसाठी तुमची एक एक्झाम असणार आहे आणि राहिलेले जे काही 10 गुण असणार आहे त्यासाठी तुमचा एक तोंडी इंटरव्ह्यू म्हणजे तोंडी मुलाखत यामध्ये असणार आहे. अशा टोटल 100 गुणांमध्ये तुमची यामध्ये सिलेक्शन असणार आहे. आता मित्रांनो 90 गुणांसाठी जी काही तुमची एक्झाम असणार आहे, त्याचा सिलेबस काय असणार आहे, तो सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केला आहे किंवा त्यांनी खाली सुद्धा सिलेबस सविस्तर पद्धतीने मेन्शन केले आहे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवतो. तर अशा प्रकारे तुमची असणारी निवड प्रक्रिया, त्यानंतर मुलाखतीबाबत सुद्धा सविस्तर माहिती त्यांनी डिटेलमध्ये या पी-डी-एफमध्ये प्रोव्हाईड केली आहे. ते तुम्ही इथे पाहू शकता. ही जी पी-डी-एफ असणार आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा. टेलिग्राम चॅनलवरून आपल्या पी-डी-एफ डाउनलोड करा. पी-डी-एफ डाउनलोड केल्यानंतर पी-डी-एफ एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. त्यानंतर तुमची एक कागद पडताळणी होणार आहे. कागद पडताळणीसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, ते सुद्धा सविस्तर आणि डिटेलमध्ये या पी-डी-एफमध्ये प्रोव्हाईड केलेले आहेत. ते तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर मुलाखतीसाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, ते सुद्धा सविस्तर मेन्शन केले आहे. त्यानंतर इथे काही महत्त्वाच्या सर्वसाधारण अटी व शर्ती सुद्धा त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. त्यानंतर आता आपण बघूया यासाठी सिलेबस तुम्हाला काय लागणार आहे. सिलेबस एक्झामसाठी काय असणार आहे. जे पहिले जे पद असणार आहे मित्रांनो लिपिक या पदासाठी टोटल इथे तुम्हाला 90 क्वेश्चन असणार आहे. 90 मिनिटांचा कालावधी तुम्हाला इथे दिला जाणार आहे. वेगवेगळे 4 सेक्शन त्यामध्ये असणार आहेत. ए-बी-सी-डी हे 4 सेक्शन असणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळे 6 सब्जेक्ट तुम्हाला यामध्ये असणार आहेत. सब्जेक्टबाबत सुद्धा सविस्तर माहिती त्यांनी इथे प्रोव्हाईड केली आहे. त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला क्वेश्चन यामध्ये दिले जाणार आहेत. दुसरे जे पद आहे पिऊन म्हणजे शिपाई आणि ड्रायव्हर या पदासाठी मित्रांनो तुम्हाला सेम असणारे 90 क्वेश्चन असणारे 90 मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे.
वेगवेगळे 6 सब्जेक्ट यामध्ये तुम्हाला असणार आहेत. वेगवेगळे 4 ग्रुप्स यामध्ये तुम्हाला असणार आहेत. त्यानंतर यासाठी अर्ज कुठे करायचे आणि काही महत्त्वाच्या डेट्स असणार आहेत, ते आपण आता बघूया. अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन ही जी काही असणार आहे बँकेची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. तर अर्जासाठी सुरुवात कधीपासून झालेली आहे? नोंदणी रजिस्ट्रेशन चालू झाले आहे 18/12 म्हणजे 18 डिसेंबर 2025 पासून अर्जाची रजिस्ट्रेशन चालू झाले आहे. त्याचबरोबर संकेतस्थळावर परीक्षा शुल्क व ऑनलाईन अर्ज भरण्याची दिनांक वेळ बघा 23/12/2025 23 डिसेंबर 2025 पासून अर्जाला सुरुवात झाली आहे. शेवटची तारीख असणार आहे 21/1 म्हणजेच 21 जानेवारी 2026 ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि अर्जाची जी काही फी असणार आहे ती सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे. बाकीची जी काही इतर माहिती असणार आहे ती बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाणार आहे. वेळोवेळी तुम्हाला अपडेट केली जाणार आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात आता आपण डिटेलमध्ये बघितली आहे. जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन-नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत डेली बेसिसवरती पोहोचावी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.